हॅलो स्टुडंट्स, रीडिंग लेसनमध्ये गृहशास्त्र सेकंड लेसन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी ह्याचा हा भाग 2 आहे. ठोक खरेदीचे फायदे व तोटे. फायदेमधला हा सेकंड पॉईंट आहे. किरकोळ खरेदीपेक्षा स्वस्त दरात माल मिळतो. किरकोळ खरेदीकरिता लागणारा वेळ, श्रम व वाहन खर्च याची बचत होते. आणि यातले तोटे आहेत. एकदम जास्त पैसे खर्च करावे लागतो. त्यामुळे कधीकधी जमा खर्चाची तोंड मिळवणी करणे जड जाते. मर्यादित उत्पन्न असलेल्यांना ठोक खरेदी फायदेशीर ठरत नाही. ठोक खरेदीचे दुकान लांब असल्यास जाणे येण्याचे वेळ व वाहन खर्च यामुळे ठोक खरेदी कधीकधी त्रासदायक वाटते. जागेच्या टंचाई, छोट्या जागेचा माल साठवून सुरक्षित ठेवण्याची अडचण भासते. कधीकधी स्वस्त खरेदी खराब माल मिळतो. त्याकरिता माल नीट बघून खरेदी करावी लागते. मर्यादित कालावधीसाठी वापरलेल्या जाणाऱ्या कमी प्रमाणातील खरेदी किरकोळ खरेदी असे म्हणतात. किरकोळ खरेदी फायदे व तोटे. बहुतेक ग्राहकांच्या सर्व गरज मर्यादित असतात. ह्या गरज पुरवणाऱ्या दुकानदारांना किरकोळ विक्रेता म्हणतात. किरकोळ विक्रेता हा ठोक व्यापाऱ्याकडून कमी दराने माल घेऊन जास्त किमतीला विकतो. फायदे. हवी तेवढीच वस्तू घेता येते. दरमहा यथाशक्ती खर्च करता येतो. त्यामुळे ताण पडत नाही. माल साठवणे व जागेच्या टंचाईचा प्रश्न सुटतो. तोटे. वस्तू महाग मिळते. मालाचा दर्जा चांगला नसेल तर तो माल घ्यावा लागतो. अन्नधान्य सुरक्षित ठेवण्याकरिता पुढील उपाययोजना करावीत. माल ठेवण्यासाठी कोरडे डबे वापरावेत. डब्यांची झाकणे घट्ट असावीत. धान्य भरण्यापूर्वी डबे स्वच्छ करून उन्हात वाळवून कोरडे करावेत. डबे थंड झाल्यावर धान्य भरावेत. धान्य भरलेले डबे कोरड्या जागी ठेवावेत. सर्व प्रकारचे धान्य आणि डाळी पाखडून निवडून स्वच्छ करावेत. तांदळाखरीज सर्व धान्य डाळ उन्हात तापवून थंड झाल्यावर मगच डब्यात भरावीत. तांदूळ उन्हात वाळवला तर तो लवकर तुटतो व त्याला वास येतो. म्हणून तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवतात. तुरडाळीला तेल व हळद लावून चोळून मग उन्हात वाळवतात किंवा थोड्या लवंगा घालून डाळ डब्यात भरतात. गव्हाला एरंडेल तेल हात लावून ठेवल्यास गहू उत्तम टिकतात. कडधान्ये वाळून राखेत ठेवतात. काही ठिकाणी राख उपलब्ध होत नाही. वाळलेले कडधान्यांना एरंडेल तेल हात लावून किंवा पाऱ्याचा गोळा तसेच बाजारात उपलब्ध असलेले नवीन धान्य संरक्षणाचा वापर करतात. काही ठिकाणी तांबडी माती लावून देखील कडधान्ये साठवतात. जुने धान्य नवीन धान्यात मिसळू नये. चिंचेतील चिंचोके काढून मीठ लावून गोळे करून
कडक उन्हात वाळवावेत व नंतर चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत भरावे. रवा भाजून थंड झाल्यावर कोरड्या डब्यात भरून ठेवल्यास तो टिकतो. त्यात अळ्या होत नाही. मीठ, गूळ, साखर इत्यादी पत्र्याच्या डब्यात ठेवू नये. तसेच ठेवलेल्या त्याला पाणी सुटते. भाज्यांची खरेदी. आपल्या रोजच्या जेवणात आपण भाज्यांचा वापर करतो. निसर्गात विविध पालेभाज्या व फळभाज्या उपलब्ध असतात. यापैकी पालेभाज्या जास्त काळ टिकवू शकत नाही. त्यामुळे 1-2 दिवसात संपतील एवढेच खरेदी कराव्यात. भाज्या खरेदी करताना 1. ताजेलदार किडरखित कोरड्या भाज्या घ्याव्यात. पाणी मारून तजेलदार दिसणाऱ्या भाज्या घेऊ नयेत. खूप चकाकी असणाऱ्या भाज्या घेऊ नयेत, कारण त्याच्यावर कीटकनाशक अधिक प्रमाणावर फवारलेले असतात. भाज्या साठवणे. पालेभाज्या निवडून घेऊन स्वच्छ फडक्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. इतर भाज्याही स्वच्छ धुवून कोरड्या करून कागदी पिशव्यात ठेवल्या त्या चालतात. हल्ली छिद्रांचे डबे, जाळीदार पिशव्या किंवा पॉलिथिनच्या पिशव्या मिळतात. भाज्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला तरी चालतो. कांदे, बटाटे, लसूण या गोष्टी बराच काळ टिकतात. या भाज्या टोपलीत किंवा ट्रेमध्ये पसरवून ठेवाव्यात. फळांची निवड. फळांच्या सालीवर डाग नसावेत. साधारण पिकलेली व थोडी नरम फळे घ्यावीत. फळे ताजी, रसरशीत आणि त्यावर छिद्र नाहीत हे पाहून घ्यावीत. सध्या सफरचंदांवर मेणाचा थर लावून चकचकीतपणा आणतात किंवा काही फळांवर रंगाची फवारणी करतात. अशी फळे आरोग्यास घातक असतात. अशी फळे विकत घेणे टाळावे. कपड्यांची निवड. आपले व्यक्तिमत्व बऱ्याच अशी कपड्यांवर अवलंबून असते. आपल्या गरज व कपड्यांसाठी किती खर्च करावा याची विचार करणे आवश्यक आहे. कापड खरेदी करताना कापडाचा प्रकार, टिकाऊपण याही बाबींच्याकडे लक्ष घेणे अपेक्षित आहे. तसेच कापडावर काही लेबल असतात. त्याचा अर्थ म्हणजे आवश्यक आहे. कापड निवडताना प्रचलित पद्धती, फॅशन व ज्या वयोगटातील व्यक्तीकरता कापड घ्यावे आहेत ती व्यक्ती त्यांचा विचार होणे आवश्यक आहे. उदाहरण, प्रौढ व्यक्तींच्या, सावळ्या व्यक्तींच्या गडद रंग शोभू दिसत नाही. तसेच मोठमोठे डिझाईन असलेले कापडी शोभून दिसत नाही. अशा गोष्टींचा विचार होणे अगत्याचे आहे. कापडीची खरेदी करताना कापडाचा रंग पक्का आहे याची खात्री करून घ्यावी. सलवार, कुर्ता, साडी, ब्लाऊज, शर्ट, ब्लाऊज, स्कर्ट, ब्लाऊज, शर्ट, पॅन्ट अशा जोडीने घ्यावयाचे. कपड्यांसाठी कापड खरेदी करताना दोन्ही कापडांचा पोत एकमेकांशी पूरक असणे आवश्यक आहे. उदाहरण, सिल्क साडीवर
2x2 कापडाचा ब्लाऊज शोभून दिसत नाही. कपड्यांची निगा. कपडे बराच काळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी ते सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मळलेले घामजलेले कपडे वेळोवेळी योग्य डिटर्जंटच्या सहाय्याने धुवून पूर्ण वाळवावेत. ओलसर कपडे कपाटात ठेवू नये, त्यामुळे इतर कपड्यांना कुबट वास येतो, बुरशीही येऊ शकतो. म्हणून इस्त्री केलेले कपडे सुद्धा काही वेळ बाहेर हवेत ठेवून मगच कपाटात ठेवावेत. ठेवणीच्या कपड्यांच्या अगर गरम कपड्यांना ऊन देणे महत्त्वाचे आहे. रंगीत कपडे असतील तर तो पातळ कपड्यात गुंडाळून मग उन्हात ठेवावेत. कडुलिंबाच्या वाळलेली पाने किंवा तंबाखूची वाळलेली पाने कपाटात ठेवून त्यावर कागद घालून मग कपडे व्यवस्थित रचून ठेवावे. त्यामुळे कपड्यांना कसर लागत नाही. कपाटात डांबराच्या गोळ्या ठेवल्या तरीही चालतात, परंतु त्याचा उग्र वास येतो. खरेदीचे 3 प्रकार: हंगामी खरेदी, ठोक खरेदी, किरकोळ खरेदी. अन्नधान्य, भाजीपाला, फळे तसेच कपडे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. अन्नधान्य टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरून उपयोजन करता येतो. कपडे बराच काळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी कपड्यांची निगा राखणे आवश्यक ठरते.